परत फोन आला, काय करू मग आता तुम्हाला तरी कुठे चालायला आई आहे काय की माझ्यासारखी हाय की तुमच्यासारखी मला ते काय झालं आजी हुकल्यात आहे त्या दिंडीवाल्याला फोन लावला 5-6 वेळा पण ते काय उचला ना मग आजी ती पत्ता दिलता ते चार्ट आहे त्यांच्यापाशी एक बाजीराव विहिरीपाशी पण मॅटर असा झाला त्यांना जावं म्हणलं तिथं गावल ट्रक दिसल पत्ता दिलता तिथं लाव पण मी मागणं पळत आलो परत कारण त्याचा परत फोन आला ह्यांना हुडकून काढलं आणि त्यांना त्यांच्या दिंडीपाशी नेऊन सोडायचं आता बघूया आपण सापडतंय काय नाही रिंगणापाशी म्हणतात तेवढंच ऐका येतंय आणि ते बाबा म्हातारा दिसतंय कोणतरी ते म्हातारा दिसतंय ते चालत ते बी रिंगणापाशी बाईलापाशी म्हणतात हा मग तिकडं कुठं रिंगण पत्ता दिलाय त्याच्या वेगळाच द्या इकडे कटोरं माय तुम्हाला फुल लागू द्या माय लेकरा बाळाला आशीर्वाद हे करते काम आपल्या पत्ते करतो आपण नाही तर मग ते हातात घेत नाही असं हो तिकडे हुडकलं गावलं नाही ना नाही उरकाया नाही ना जाऊ हुडकलं चला मग आपण जाऊ टारकांवर ध्यान ठेवा टारक माणसं ओळखू येते का येतात चला ह्या पालखीपाशी एक जाऊन त्या ध्यान ठेवा चला हे तर म्हणलं रिंगणापाशी चला मग चला साऱ्या दिंड्याच थांबल्यात तिकडं थांबल्यात तिकडं बी थांबल्यात आणि त्या तिकडे बी आहे ते लांब आता कुठं हुडकाव बघा बरोबर फोन हुडक पण त्या तिथं चक्कर मारून चला तिकडे जाऊ तिकडं चला हळूहळू या काय झालंय 4 नंबर दिलत ह्याच्यावर आता चौथा 1 नंबर लावला एक तर लागनाच 2ला काय कळाना एक नशीब लागला शेवटचा ही रिंगणाचं ठिकाण आहे इथं आता 1 किलोमीटर मागं जायचंय त्यांना सोडून येतो रिंगणाच्या पड्याला मुक्काम आहे त्यांचा ती काय झालं उड्डाण पूल ही झाल्यामुळं कळा नाही काय कायला असं मॅटर झालं चला माऊली चला माऊली 1 मिनिट तुम्ही बी चुकला होय चुकला होय दिंडी कुठं थांबली ते माहित नाही का बरं थांबा ह्यांचा बी एक फोन लावून द्या तुमचं सापडलं इथं या जवळ आहे इथं आलंय लक्षात थांबा आपण जाऊ मावल्या पुढं आल्या तर त्या फोन लावित नाही ते लोक फोन लागत नाही ही वारकऱ्यांचं हुकतंय कितीतरी हुकतंय मित्रांनो आता कसं आहे ही सिस्टीमला माणसं पाहिजेत वेगळी कपडे घालून वारे ठीक आहे अशी लय हुकते ती अशा सिस्टीमला एवढी वारकरी म्हणजे त्यांनी तरी काय करायचं चला माऊली चला त्यांना आता जिम्मेदारी घेतली तर पुरीच करतो सोडूनच येतो मग आता आम्ही चालतोय 1.5 किलोमीटर मगाच्या धरणं तिकडे गेलो मी 2 किलोमीटर झाला असेल मग आजच काय सांगायचं तिकडून इकडं कुठून आलोय त्या बी आले ते उलटे चला पंढरपूर जाता त्याने मुद्दाम केली ती आम्हाला का तसं करताय कसा गवळण मन म्हणलंय मनाला लावलंय शहाणा माणूस दिंडीवाला आणि तिथं आम्हाला हुकवलंय आणि रोज या मनाचा माणूस अंकुश जातो आहे का त्याने केलं घोटाळा एवढा जाऊन दे आता काय अहो हुकलेत आता हा मग मला हे पोरगी चलत 20 किलोमीटर गेला म्हणता आणि इथं बसता का हे बाजीराव स्टँड मी फोन करून सांगतो इथं बसा इथं बसा हे स्टँड आहे म्हणतो स्टँडचं आहे तिथं हा बाजीरावीर हा ता उड्डाण पूल आहे ना त्या टोकाच्या आम्ही पुढं होतो अक्का याचा उड्डाण पूल ओलडून होता इकडं आम्ही काय कवा तिकडे त्या आजीबाई बी म्हणले मला सोडत जा बरं म्हणलं सोड चला थोडं राहिले आता पण त्यांनी किती परेशान झाले अहो परेशान माणसासंग राहावं का आपला पण निघून जाऊ हिथं राहतात उड्डाण पुलाच्या आम्ही पड्याला आलोय चालत तिकडं म्हणला तिकडं आम्ही करत बसलोय किती हिंडलो फिरलो आम्ही नाही फिरलो कशावर इथं चकली बसल्या गावले की पण गावले जाऊ का मी आशीर्वाद लागू द्या हा तुम्हाला चला जातो काळजी घ्या चला असं जातो मी त्यांना सोडवा ओके गावली त्यांची माणसं चला
अहो काही स्टार्ट उड्डाण पुलाची 1-1.5 किलोमीटरचा उड्डाण पूल फार खाली जातो त्याच्या पुढं आम्ही थांबलो होतो तिथून त्यांना तिकडे लावलं बाजीराव येडच्या परत फोन आल्यावर चुकलं त्या आधी म्हणतं रिंगण फक्त ऐकाय आलं मला म्हणून मी रिंगणापाशी गेलो आता तिथं आवारात हुडकत बसलो तोवर आता ते हुकले तिथे आता त्यांचं थोडं मिटवावं लागेल ते माणूस फोन उचलला नाही आता लय अवघड झालं.